सुंदर अशी पहाट आहे. हा एवढा चांगल्या नॅचर मध्ये ही आंघोळ काढते. नमस्कार मंडळी, आपण आता आहोत माझ्या गावच्या घरी आणि तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आता आलो आहे गावी आणि वेळ मिळाला आहे आणि बघा साफसफाई झालेली आहे. आता धुवून वगैरे सगळं झालं आहे. त्यात बाबू जरा माझी भडकलेली आहे. हां, सगळं साफसफाईचा कार्यक्रम चालू झालेला आहे. साफसफाई झाली आहे दोन्ही रूम आणि आता सामान घेतलं आहे काढायला. हॅलो, थोडं इथे पाणी आहे लादीवर, सांभाळ. आणि लाईट पण आली. बरं झालं लाईट आली. आता फॅन चालू झालाय आणि आजूबाजूचं वातावरण मस्त आहे. आज आहे 28 तारीख, नाही 29 तारीख, सॉरी. आणि 2 दिवसाच्या सुट्टीने आलो आहे. आणि आता आपण आज काय काय करायचं आहे ते पण बघूयाच. सकाळची आता मला वाटते घड्याळ पण नाही आहे इथे हातात, त्याच्यामुळे सांगता नाही येते. 8:30 वाजले. चला आता काय करते, घेऊन येऊ नाश्ता पाणी. चला, सकाळ मस्त आंघोळीसाठी टब रेडी आहे माझ्या बाबूसाठी. ही हम्मा येते इकडून, ही हम्मा चालली तिकडून. हम्मा सुंदर अशी पहाट आहे. अजून एक तिकडे हम्मा आहे. आणि गुड मॉर्निंग अश्री. मग आता आंघोळी वगैरे करा लवकर, तर मग फिरायला भेटेल तुम्हाला. उशीर उठणार तर काय. सगळं काम आवरल्यानंतर आमच्या चिमुकलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्यासाठी छोटासा बेबी बाथटब तयार केला होता. पाण्यात बसताच तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाण्यासारखं होतं. कधी ती पाण्यावर हात मारत होती, कधी पाय आपटून पाण्याचे थेंब सगळीकडे उडवत होती. तिच्या त्या खळखळून हसण्याने संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. लहान मुलांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा आनंद देतात हे त्या क्षणी पुन्हा एकदा जाणवलं. गावातील शांत वातावरणात तिची ही पाण्यातली मजा आणखीनच सुंदर वाटत होती. त्यानंतर थोडा वेळ घराबाहेर बसून आजूबाजूचा निसर्ग अनुभवला. समोर असलेली उंच झाडं वाऱ्यांसोबत डुलत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या पानांची सळसळ आणि अधूनमधून ऐकू येणारा कोंबड्यांचा आवाज, हे सगळं वातावरण जिवंत करत होतं. शहरात आपण अनेकदा निसर्गापासून दूर जातो, पण कोकणात आलं की प्रत्येक क्षण निसर्गाशी जोडला जातो. हवेत मातीचा सुगंध मिसळलेला होता. आकाशात तरंगणारे ढग आणि त्यांच्यामधून डोकावणारा सूर्य परिसराला एक वेगळाच शोभा देत होता. अशा शांत वातावरणात काही मिनिटं बसलं आणि मन पूर्ण ताजतवानं झालं. त्याचनंतर संध्याकाळी जवळ येत होती. मग आम्ही सगळे मिळून बांतिवरे नदीकिनारी जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात दिसणारी हिरवी झाडं, गावातली घरं आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करत होते. आता आम्ही आलो आहोत बांतिवरे नदीमध्ये आणि समोर दिसणारं शांत नदीचं पात्र आणि त्यावर पडणारी सूर्यकिरण सोनेरी झळाळी खूपच सुंदर दिसत होती. नदीकाठी वाहणारा गार वारा दिवसभराचा थकवा क्षणात दूर करत होता. पाण्यावर तयार होणारे छोट्या छोट्या लाटा आणि त्यांचा मंद आवाज वातावरण अधिक रम्य बनवत होता. कुटुंबासोबत बसून या सुंदर निसर्गाचा आनंद घेताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही.
जोरात चावतात. ए बाजू आ ना दोघी पण. एक उधर जाओ इधर आ ना. काय वाटतंय? बसव ना तिला बाई, असं बसव. ती बसलेली मगाशी बरोबर. अरे इकडे ये ना. ए कशाला बसव. नाही होल तिथे खोल आहे ना. बसव असं. हा बसव आणि सोडून दे तिला. घेऊ नको बस. तिला एकटीला बसू दे. तेवढा कुठे आत्मा बाहेर. हा तुझ्या सासूप्रमाणे बरोबर आहे. हा बस. हा हाय का बाबू. बाबू असं करे बा. असं 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 असं. हे बघ असं कर. हे बघ, असं. मी आहे हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला. आकाशात लाल, नारंगी आणि सोनेरी रंगांची अप्रतिम उधळण झाली. नदीच्या पाण्यावर पडलेले सूर्याचे प्रतिबिंब एक सुंदर चित्र तयार करत होतं. आजचा दिवस अनेक सुंदर क्षणांनी भरलेला होता. घराची साफसफाई, चिमुकलीचे बाथटबमधील धमाल, कोकणातील निसर्ग आणि बांतिवडे नदी किनारी घालवलेली शांत संध्याकाळ, हेच तर खरे गावाकडच्या जीवनाचे सुख आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कोकणात सफरीत. चला तर मग, काळजी घ्या, मजा करा, धमाल मस्ती आयुष्यात असलीच पाहिजे. आनंदी राहा, सुखी राहा आणि चांगलं आरोग्य असू दे. चला तर पुन्हा भेटू आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओमध्ये. बाय.